नमस्कार. मी डॉक्टर अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगली. श्रोते हो, मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. दम्याविषयी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जनजागरण करणं, प्रबोधन करणं हा या दिवसामागचा हेतू आहे. दमा हा एक श्वासनलिकांचा विकार आहे, ज्यामध्ये श्वासनलिका काही विशिष्ट काळासाठी अरुंद होतात आणि त्यामुळं रुग्णाला श्वास आत घ्यायला आणि बाहेर सोडायला त्रास होतो. या अवस्थेला दमा असं म्हणतात. खरं तर दमा हा आजार नव्हेच मुळी. दमा ही एक अवस्था आहे आणि ही अवस्था जाऊ शकते. बरेच लोक दमा झाला आहे म्हटलं की घाबरून जातात. तसं घाबरून जायची काहीच आवश्यकता नाही आहे. दमा हा कुणालाही होऊ शकतो, कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो, अगदी तान्ह्या बाळालासुद्धा होऊ शकतो. कशामुळे होता दमा? तर दमा हा अनुवंशिक आहे, तो संसर्गजन्य नाही. म्हणजे आई किंवा वडील यांना जर दमा असेल तर मुलांना दमा होण्याची शक्यता असते, दमा होईलच असं नाही. आणि घरात एखाद्या व्यक्तीला दमा आहे तर तो इतरांमध्ये पसरत नाही. ॲलर्जी हे दम्याचं प्रमुख कारण आहे. म्हणजे एखाद्या पदार्थाविषयी शरीरामध्ये विशेषतः श्वासनलिकांमध्ये असणारी संवेदनशीलता, अतिसंवेदनशीलता, ज्याला आपण हायपर रिॲक्टिव्हिटी असं म्हणतो, आणि ज्या पदार्थांमुळं हा त्रास होतो त्याला ॲलर्जन म्हणतात. मग ती थंड हवा असेल किंवा काही विषाणू असतील, काही बुरशीजन्य कण असतील, काही औषधं असतील, जसं की ॲस्पिरिनसारखी औषधं, वेदनाशामक औषधं, पाळीव प्राणी, पाळीव पक्षी, परागकण, हवेतला धूळ, किडे, पाळीव प्राण्यांचे केस, किंवा अगदी अंथरुणामध्ये किंवा कापसाची जी गादी असते त्याच्या बोंडामध्ये डर्मॅटोफागाइट टेरोनिसायनस नावाच्या अगदी सूक्ष्म जंतू असतात. याशिवाय धूम्रपान, स्मोकिंग, तंबाखूचा धूर किंवा इतर प्रकारचे धूम्रपान या दम्याला कारणीभूत ठरू शकतात. हवेतलं प्रदूषण आहे, वेगवेगळी रसायनं आहेत, रंग आहेत, डिओडरंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा धूर आहे. अर्थात लठ्ठपणा हे सुद्धा दम्याचं एक कारण असू शकतं आणि मानसिक ताणतणाव हे सुद्धा दम्याचं कारण असू शकतं. दम्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यामध्ये एक एक्स्ट्रिन्सिक अस्थमा आणि इंट्रिन्सिक अस्थमा असे दोन मुख्य प्रकार आहेत. पण काही ठिकाणी व्यवसायाशी निगडीत दमा असू शकतो. काही व्यक्तींमध्ये व्यायाम केल्यानंतर दम्याचा त्रास होतो, ज्याला आम्ही एक्झरसाइज इंड्यूस्ड अस्थमा असं म्हणतो. तर दमा ओळखायचा कसा? सर्वसामान्य माणसाला माहिती असतं की छातीतून घरघर आवाज आला, हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. घरघर आवाज आला की तो दमा आहे असं समजलं जातं. छातीत जड वाटणं, गच्च वाटणं, कुणीतरी प्रेशर देतं आहे असं वाटणं, कोरडा खोकला येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, किंवा हवा बदलली, वातावरण बदललं, पावसाळी हवा झाली, थंडीचं वातावरण सुरू झालं, ऋतू बदलला की लोकांना त्रास होतो, श्वास घ्यायला जडपणा येतो आणि घरघर वाजणं म्हणजे शिट्टीसारखा आवाज येतो. विशेषतः हा त्रास रात्री होण्याच्या शक्यता जास्त असतात आणि लहान मुलांच्यामध्ये हा त्रास सगळा होऊ शकतो. छातीमध्ये अस्वस्थता येऊ शकते. ही सगळी दम्याची लक्षणं असू शकतात. आता जेव्हा ही लक्षणे असतात तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर काही तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची एक टेस्ट असते, ज्याला आपण स्पायरोमेट्री असं सुद्धा संबोधतो. एखाद्या रुग्णाला जर त्रास होत असेल तर त्याला एक फुंक मारायला लावली जाते. साधी हवेची फुंक म्हणजे श्वास आत घेणे आणि बाहेर सोडण्याची क्रिया करायला लावली जाते आणि हे कॉम्प्युटरवर ही तपासणी करून श्वासनलिकांची क्षमता काय आहे, श्वास घेताना बाहेर सोडताना श्वासनलिका किती अरुंद होतात याची चाचणी केली जाते आणि त्यानुसार तो दमा आहे का, COPD आहे का, श्वासनलिकांचा अन्य कोणता विकार आहे याचं निदान होऊ शकतं. म्हणजे दम लागल्यानंतर, दम लागणं म्हणजे प्रत्येक दम लागणं हा अस्थमा असतो असं नाही, दमा असतो असं नाही. त्यामुळे ही चाचणी करायला लागते. काही व्यक्तींमध्ये रक्ताच्या काही चाचण्या, जर ILD सारखा विकार असेल तर DLCO नावाची चाचणी, अशा चाचण्या कराव्या लागतात. आणि आता ऑसिलोमेट्री नावाची चाचणी लहान मुलांच्यामध्ये किंवा ज्यांना धाप लागलेली आहे आणि ते फुंकता येत नाही अशा व्यक्तींसाठी ही चाचणी केली जाते. श्रोते हो,
जागतिक दमा दिवस साजरा करत असताना ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा नावाची जागतिक संघटना एक घोषवाक्य जाहीर करत असते आणि यावर्षीचं घोषवाक्य आहे ॲक्सेस टू अँटी इन्फ्लॅमेटरी इन्हेलर्स फॉर एव्हरीवन विथ अस्थमा स्टील अँड अर्जंट नीड. सोप्या भाषेत मराठीत हे सांगायचं झालं तर श्वासावाटे घ्यावयाची औषधे सर्वांसाठी निकडीची असं करता येईल. कारण जगभरात जवळपास 26 कोटी दम्याचे रुग्ण आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दरवर्षी 4.5 लाख लोक दमा या आजारामुळं मृत्युमुखी पडतात आणि यातले 40% लोक भारतातले आहेत. भारतात ही दमेकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, हवेतलं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि आज ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे अजूनही दम्याविषयी जागरूकता गरजेची आहे. कारण दम्यावर जे उपचार आहेत त्यामध्ये मुख्य भाग आहे तो श्वासावाटे म्हणजे पंपावाटे घ्यावयाच्या औषधांचा. आपण जखम झाल्यानंतर मलम लावतो, डोळे आल्यानंतर थेंब टाकतो, कान दुखायला लागलं तर कानात औषध टाकतो. तसं श्वासनलिकांच्यावर प्रत्यक्ष परिणाम करणारी औषधं म्हणून या औषधांकडे बघायला पाहिजे. पण बरेच लोक दम्यासाठी ही पंपावाटे म्हणजे इन्हेलर वाटे घ्यावयाची औषधं दिली की त्यांचे डोळे विस्फारतात, त्यांना भीती वाटते, त्यांना वाटतं की ह्या औषधांची सवय लागेल. पण श्रोते हो, या औषधांची सवय लागत नाही. उलट ही औषधं वेळेवर ताबडतोडीनं घेतली तर दम्यावर आपण मात करू शकतो, दमा आटोक्यात ठेवू शकतो. आणि अर्थात ही औषधं बरेच जण भीतीपोटी, अज्ञानापोटी किंवा ॲक्सेस नाही, संधी नाही म्हणून घेत नाहीत. आणि अशा लोकांमध्ये जर अर्धवट औषधं घेतली किंवा औषधं घेतलीच नाहीत तर हळूहळू या श्वासनलिका ज्या छानपैकी निसर्गानं निर्माण केलेत त्या इरेग्युलर होतात आणि ह्या वाकड्या तिकड्या झालेल्या म्हणजे आतून बाहेरून या श्वासनलिकांमुळं दमा हा बळावतो. खरं तर दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होतात, आतल्या पटलाला सूज येते, श्वासनलिकांच्या स्नायूची कडी आकुंचित पावते आणि अर्थात श्वासनलिकांच्या मधला स्त्राव वाढतो. या सर्वांमुळं आकुंचन प्रक्रिया वाढते. या सर्वांवर काम करणारी किंवा या सर्वांना आटोक्यात ठेवणारी औषध योजना म्हणजे श्वासावाटे घ्यायची अँटी इन्फ्लॅमेटरी औषधं. ही घ्यायला हवीत आणि सर्वांनी घ्यायला हवीत, तज्ज्ञांकडून घ्यायला हवीत. हा आजच्या दिवसाचा संदेश समजावा. तुम्हाला सर्वांना आरोग्याच्या शुभेच्छा आणि जागतिक दमा दिवसाच्या निमित्तानं सर्वांना हे माहिती होणं गरजेचं आहे एवढंच मला आज सांगायचं आहे. नमस्कार.